नमस्कार. तुम्ही रात्री उशिरापर्यंत जागे राहता का? किंवा कुठेही बसल्या बसल्या झोप लागते? काही लोकांना झोप येत नाही, तर काही लोक दिवसभर झोपेचा विचार करत असतात. पण तुम्हाला माहीत आहे का, तुमच्या झोपेचा स्वभाव तुमच्या राशीवर अवलंबून असतो. आज आपण जाणून घेणार आहोत, मेषपासून मीनपर्यंत प्रत्येक राशीच्या लोकांची झोप कशी असते, ते कधी झोपतात, किती झोप आवश्यक असते आणि स्वप्न कशी पाहतात. मेष राशी कमी झोप, जास्त आग. मेष राशीचे लोक जन्मतःच ऊर्जेचा गोळा असतात. त्यांना शांत बसणं अवघड आणि झोप तर त्यांना वेळेचा अपव्यय वाटतो. रात्री झोपायला जायचं म्हटलं की त्यांच्या मनात हजार विचार सुरू होतात. उद्या काय करायचं, कसं जिंकायचं, पुढे कसं जायचं. त्यामुळे ते उशिरा झोपतात आणि सकाळी लवकर उठतात. मेष लोकांची झोप शॅलो असते. थोडा आवाज, हलकी हालचाल झाली तरी त्यांची झोप उडते. ते झोपेतही शरीर हलवत असतात. कधी बोलतात, कधी स्वप्नात लढाई करतात. त्यांच्या स्वप्नांमध्ये स्पर्धा, यश, ध्येय, विजय अशा गोष्टी असतात. मेष लोकांना खूप झोपेची गरज नसते, पण झोपेचा अभाव त्यांना चिडचिडा बनवू शकतो. म्हणून त्यांना मेडिटेशन, शांत संगीत, मोबाईल बंद करून झोपायला जाणं फार महत्त्वाचं असतं. वृषभ राशी, झोपेचे सम्राट. वृषभ राशीचे लोक झोपेचे खरे सम्राट असतात. त्यांना आराम आणि फक्त आराम आवडतो. एक मऊ बेड, उशी, ब्लँकेट आणि शांत खोली, हे सगळं त्यांच्यासाठी स्वर्ग असतो. वृषभ लोक डीप स्लीप घेतात. एकदा झोपले की उठवणं खूप कठीण. अलार्म वाजत राहतो, पण ते अजून 10 मिनिटं झोपतात. त्यांना 7 ते 9 तास झोप अत्यावश्यक असते, नाहीतर त्यांची ऊर्जा कमी होते. त्यांची स्वप्न सुंदर, रोमॅन्टिक आणि सुखद असतात. त्यांना स्वप्नात सुंदर घर, पैसा, प्रेम, निसर्ग दिसतो. वृषभ लोकांसाठी झोप म्हणजे लक्झरी. ते झोपेसाठी वेळ काढतात आणि झोपेचा पूर्ण आनंद घेतात. मिथुन राशी, विचारांनी झोप उडणारे. मिथुन राशीचे लोक विचारांच्या जगात राहतात. ते झोपायला गेले तरी त्यांचा मेंदू बंद होत नाही. आज काय झालं, उद्या काय करायचं, हा मेसेज पाठवायचा राहिला, असे हजार विचार त्यांच्या डोक्यात चालू असतात. मिथुन लोक लाईट स्लीपर असतात. छोट्या आवाजाने जाग येते. त्यांना झोपेची कंटिन्युइटी नसते. कधी पटकन झोप लागते, कधी खूप वेळ लागतो. त्यांची स्वप्न विचित्र, क्रिएटिव्ह आणि कधी कधी खूप गोंधळलेली असतात. ते स्वप्नात बोलतात, हसतात, कधी घाबरून उठतात. मिथुन लोकांनी झोपण्यापूर्वी मोबाईल दूर ठेवणं, जर्नलिंग करणं आणि शांत वातावरण ठेवणं फार महत्त्वाचं असतं. कर्क राशी, भावनांनी भरलेली झोप. कर्क राशीचे लोक भावनिक असतात आणि त्यांची झोप त्यांच्या मनावर अवलंबून असते. जर मन शांत असेल तर ते लहान बाळासारखी गाढ झोप घेतात. पण मन दुखावलेलं असेल तर रात्रभर जागे राहतात. कर्क लोकांना झोपताना सुरक्षिततेची भावना हवी असते. घर, कुटुंब, शांतता. त्यांना एकटे झोपायला आवडत नाही. त्यांची स्वप्न भावनिक असतात. आईवडील, मुलं, प्रेम, जुन्या आठवणी. कधी कधी ते स्वप्नात रडतात. कर्क लोकांसाठी झोप म्हणजे भावनिक हिलिंग असते. सिंह राशी, राजासारखी झोप. सिंह राशीचे लोक जन्मतःच राजासारखे असतात. आत्मविश्वासाने भरलेले, प्रभावशाली आणि नेतृत्व करणारे. त्यामुळे त्यांची झोपही अगदी राजासारखी असते. सिंह लोकांना झोप म्हणजे केवळ विश्रांती नाही, तर स्वतःला पुन्हा शक्तिशाली बनवण्याचा एक मार्ग असतो. सिंह लोकांना आरामदायक बेड, शांत खोली, मऊ उशी आणि थंड वातावरण खूप आवडतं. ते झोपेच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज करत नाहीत. त्यांना वाटतं की जर शरीर आणि मनाला पूर्ण विश्रांती मिळाली नाही, तर आपण आपली पूर्ण ताकद दाखवू शकणार नाही. म्हणूनच ते शक्यतो डीप आणि क्वालिटी स्लीप घेण्याचा प्रयत्न करतात. सिंह राशीचे लोक सहसा डीप स्लीप घेतात. एकदा झोप लागली की ते गाढ झोपतात आणि सकाळी उठल्यावर फ्रेश, कॉन्फिडंट आणि एनर्जाइज वाटतात. झोप कमी झाली तर सिंह लोक चिडचिडे होतात, कारण त्यांना स्वतःला नेहमी बेस्ट व्हर्जनमध्ये ठेवायचं असतं. कन्या राशी, परफेक्शनिस्ट झोप. कन्या राशीचे लोक स्वभावाने परफेक्शनिस्ट असतात आणि त्यांची झोपही तशीच शिस्तबद्ध असते. झोपण्याआधी त्यांना सगळं नीट हवं असतं. खोली स्वच्छ, बेड व्यवस्थित, लाईट योग्य, मोबाईल सायलेंट. त्यांच्या मनाला शांतता आणि नियंत्रण आवडतं, त्यामुळे अव्यवस्था त्यांना झोपायला देत नाही. कन्या लोक साधारणपणे वेळेवर झोपतात आणि वेळेवर उठतात. ते झोपेला आळस मानत नाहीत, तर शरीर आणि मेंदूसाठी आवश्यक असलेली शिस्त समजतात. पण त्यांचा मेंदू खूप सक्रिय असल्यामुळे कधी कधी झोप उशिरा लागते, कारण ते झोपताना देखील काम, जबाबदारी आणि भविष्याचा विचार करत असतात. त्यांची झोप हलकी असते, छोट्या आवाजाने जाग येते.
स्वप्नात ते समस्या सोडवताना, काम करताना किंवा योजना बनवताना दिसतात. कन्या राशीसाठी झोप म्हणजे मनाची स्वच्छता आणि शरीराची दुरुस्ती. योग्य झोप घेतली तर कन्या लोक अधिक शांत, संतुलित आणि यशस्वी होतात. तुला राशी संतुलित झोप. तुला राशीचे लोक स्वभावाने शांत, प्रेमळ आणि संतुलन आवडणारे असतात, त्यामुळे त्यांची झोपही संतुलित असते. त्यांना ना जास्त झोप आवडते, ना कमी. त्यांना मध्यम, आरामदायक आणि शांत झोप हवी असते. झोपायला जाण्याआधी ते मन शांत करण्याचा प्रयत्न करतात, कारण मानसिक शांतता त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची असते. तुला लोकांना सुंदर वातावरण आवडतं, मऊ बेड, हलकं संगीत, सुगंधी अगरबत्ती, मंद लाईट. अशा वातावरणातच त्यांना उत्तम झोप लागते. त्यांची झोप साधारणपणे गाढ आणि शांत असते, पण जर मनात वाद, तणाव किंवा भावनिक गोंधळ असेल तर त्यांना झोप येत नाही. स्वप्नात तुला राशीचे लोक प्रेम, सौंदर्य, नाती आणि शांत आयुष्य पाहतात. त्यांना स्वप्नात सुंदर घर, प्रेमळ जोडीदार, शांत जीवन दिसतं. तुला राशीसाठी झोप म्हणजे मनाला संतुलन देणारी औषध असते. योग्य झोप घेतली तर ते अधिक शांत, आकर्षक आणि सकारात्मक बनतात आणि त्यांच्या आयुष्यातील निर्णय अधिक स्पष्ट होतात. वृश्चिक राशी, गूढ आणि खोल झोप. वृश्चिक राशीचे लोक स्वभावाने गूढ, खोल विचार करणारे आणि रहस्यमय असतात, त्यामुळे त्यांची झोपही सामान्य नसते. त्यांना पूर्ण शांतता, अंधार आणि एकांत आवडतो. तेज, प्रकाश, आवाज किंवा गोंधळ त्यांच्या झोपेला त्रास देतो. म्हणूनच ते झोपताना खोली पूर्ण अंधारात ठेवायला पसंत करतात. वृश्चिक लोक डीप स्लीप घेतात. एकदा झोप लागली की ते खूप गाढ झोपतात आणि बाहेरच्या जगापासून पूर्णपणे दूर जातात. पण त्यांची स्वप्न खूप इंटेन्स आणि अर्थपूर्ण असतात. कधी कधी त्यांना भविष्यसूचक, गूढ किंवा भावनिक स्वप्न पडतात, जी ते सकाळी उठल्यावरही विसरत नाहीत. वृश्चिक लोकांच्या झोपेत भावनांचा आणि मनाचा खोल प्रवास चालू असतो. ते झोपेतही स्वतःशी संवाद साधतात, जुने दुःख, प्रेम, गुपित आठवतात. त्यामुळे त्यांना झोप म्हणजे फक्त विश्रांती नाही, तर आत्म्याची यात्रा असते. वृश्चिक राशीसाठी झोप म्हणजे मनाची गुप्त शक्ती पुन्हा जागृत करणारी ऊर्जा असते. योग्य आणि शांत झोप घेतली तर ते अधिक शक्तिशाली, शांत आणि अंतर्मुख बनतात. धनु राशी, कमी झोप, मोठी स्वप्न. धनु राशीचे लोक स्वभावाने मुक्त, साहसी आणि स्वप्नाळू असतात. त्यांना जीवनात सतत काहीतरी नवीन शिकायचं, पाहायचं आणि अनुभवायचं असतं. त्यामुळे झोप त्यांच्या जीवनात खूप महत्त्वाची असली तरी ते झोपेपेक्षा स्वप्नांना जास्त महत्त्व देतात. धनु लोक सहसा उशिरा झोपतात आणि लवकर उठतात. रात्री झोपण्याआधी त्यांच्या मनात प्रवास, करिअर, ज्ञान, यश यांचे विचार चालू असतात. त्यामुळे त्यांना पटकन झोप लागत नाही. पण जेव्हा झोप लागते तेव्हा त्यांची स्वप्न मोठी, रंगीत आणि प्रेरणादायी असतात. स्वप्नात धनु लोक स्वतःला जगभर फिरताना, मोठ्या स्टेजवर बोलताना किंवा आयुष्यात मोठं यश मिळवताना पाहतात. त्यांच्या स्वप्नांमध्ये स्वातंत्र्य, आनंद आणि विस्तार असतो. धनु राशीसाठी झोप म्हणजे पुढील साहसाची तयारी असते. योग्य झोप घेतली तर त्यांची ऊर्जा, सकारात्मकता आणि आत्मविश्वास वाढतो आणि ते आपल्या मोठ्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी अधिक ताकदीनं पुढे जातात. मकर राशी, डिसिप्लिन झोप. मकर राशीचे लोक अत्यंत शिस्तप्रिय, मेहनती आणि जबाबदार असतात, त्यामुळे त्यांची झोपही डिसिप्लिन असते. त्यांच्यासाठी झोप म्हणजे वेळ वाया घालवणं नाही, तर दुसऱ्या दिवसासाठी स्वतःला तयार करण्याची एक महत्त्वाची प्रक्रिया असते. ते वेळेवर झोपतात, वेळेवर उठतात आणि आपल्या दिनचर्येला खूप महत्त्व देतात. मकर लोक झोपण्याआधी उद्याच्या कामांचा विचार करतात, करिअर, पैसा, कुटुंबाची जबाबदारी, ध्येय. त्यामुळे त्यांचा मेंदू सतत प्लॅन करत असतो, पण तरीही ते स्वतःला शिस्तीत झोपायला भाग पाडतात. त्यांना माहिती असतं की योग्य झोप घेतली तरच यश मिळतं. मकर राशीची झोप सहसा गाढ आणि स्थिर असते. ते झोपेतही शांत असतात, जास्त हालचाल करत नाहीत. स्वप्नात त्यांना करिअर, व्यवसाय, संपत्ती आणि यशाशी संबंधित दृश्य दिसतात. मकर राशीसाठी झोप म्हणजे यशाची गुंतवणूक असते. जितकी चांगली झोप तितकी जास्त ऊर्जा, स्पष्ट विचार आणि मजबूत निर्णय क्षमता. त्यामुळे मकर लोक झोपेलाही आपल्या यशाचा एक भाग मानतात. कुंभ राशी, विचित्र स्लीप पॅटर्न. कुंभ राशीचे लोक स्वभावाने वेगळे, कल्पक आणि भविष्याचा विचार करणारे असतात. त्यामुळे त्यांची झोपही इतर राशींपेक्षा वेगळी आणि थोडी विचित्र असते. कधी ते खूप झोपतात, तर कधी पूर्ण रात्र जागे राहतात. त्यांचा झोपेचा पॅटर्न ठराविक नसतो. कुंभ लोक रात्री झोपायला गेले तरी त्यांचा मेंदू बंद होत नाही. नवीन कल्पना, शोध, भविष्याचे विचार, समाजाबद्दलच्या योजना
त्यांच्या डोक्यात फिरत राहतात. अचानक रात्री उठून काहीतरी लिहिणं, विचार करणं किंवा मोबाईल पाहणं हे त्यांच्यासाठी सामान्य असतं. त्यांची झोप सहसा हलकी असते, पण स्वप्न खूप क्रिएटिव्ह आणि फ्युचरिस्टिक असतात. स्वप्नात ते नवीन जग, तंत्रज्ञान, मोठे बदल किंवा स्वतःला जग बदलताना पाहतात. कुंभ राशीसाठी झोप म्हणजे केवळ विश्रांती नाही, तर कल्पनांचा प्रवास असतो. योग्य झोप घेतली तर त्यांची बुद्धिमत्ता, कल्पकता आणि मानसिक शक्ती अधिक वाढते. पण झोपेचा अभाव त्यांना गोंधळलेलं आणि अस्थिर बनवू शकतो. म्हणून कुंभ लोकांनी झोपण्याआधी शांत संगीत, ध्यान आणि स्क्रीनपासून दूर राहणं खूप फायदेशीर असतं. मीन राशी, स्वप्नांची दुनिया. मीन राशीचे लोक स्वभावाने स्वप्नाळू, भावनिक आणि कल्पनाशील असतात. त्यांच्यासाठी झोप म्हणजे केवळ विश्रांती नाही, तर एका वेगळ्या जादुई दुनियेत जाण्याचा दरवाजा असतो. दिवसभर वास्तवात राहणारे मीन लोक रात्री स्वप्नांच्या सुंदर जगात प्रवेश करतात. मीन लोकांना झोप खूप प्रिय असते. ते मऊ बेड, शांत खोली आणि हलकं संगीत यामध्ये पटकन झोपतात. त्यांची झोप सहसा गाढ असते आणि स्वप्न खूप स्पष्ट, भावनिक आणि रंगीत असतात. कधी कधी त्यांना भविष्यसूचक स्वप्नही पडतात असं म्हणतात. स्वप्नात मीन लोक स्वतःला प्रेमाच्या, कलात्मकतेच्या, समुद्राच्या, निसर्गाच्या आणि अध्यात्माच्या जगात पाहतात. ते स्वप्नात उडतात, गातात, चित्र काढतात किंवा कोणाला तरी मदत करताना पाहतात. त्यांच्या स्वप्नांमध्ये भावनांचा खोल समुद्र असतो. मीन राशीसाठी झोप म्हणजे आत्म्याचा प्रवास असतो, जिथे मन शांत होतं, दुःख विसरलं जातं आणि आत्मा मुक्त होतो. योग्य झोप घेतली तर मीन लोक अधिक सर्जनशील, शांत आणि सकारात्मक बनतात आणि त्यांच्या स्वप्नांना वास्तवात बदलण्याची ताकद मिळते. प्रत्येक माणसाची झोप वेगळी असते, पण तुमची राशी तुमच्या झोपेचा पॅटर्न सांगते. जर तुम्ही तुमच्या राशीनुसार झोपेची काळजी घेतली, तर तुमचं आरोग्य, मेंदू आणि जीवन सगळंच सुधारेल. लक्षात ठेवा, झोप ही आळस नाही, ती जीवनाची शक्ती आहे. कमेंटमध्ये तुमची राशी लिहा आणि तुम्हाला किती झोप लागते ते सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.